ही गोष्ट आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य घरातील रवी भोसलेची. मित्रांनो, आपण प्रत्येकजण स्वतःच्या स्वप्नांसाठी धावत असतो, रात्रंदिवस मेहनत घेत असतो. अनेक मुलं अकॅडमी जॉईन करून पोलीस भरतीची तयारी करतात, तर अनेक मुलं घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत घेत असतात. पण रात्रंदिवस घेतलेल्या तुमच्या या मेहनतीवर अचानक पाणी फिरलं तर? रवी, आला का रे बाळा तू? बर बस, थांब मी तुला ताट करते, जेवण करून घे. आई मला नाही जेवायचं, मला नाही भूक आहे, मी नाही जेवणार. काय र, काय झालं बाळा? तुझ्या डोळ्यात पाणी? अरे काय झालं? आई आई मी एवढी मेहनत केली, एवढा अभ्यास केला, रात्रीचा दिवस एक केला, तरी पण माझं पोलीस व्हायचं स्वप्न अपूर्णच राहिलं. काय काय करू मी आता? गप गप गप, रडू नको, गप. ए पोरा, काय झालं रडायला? आबा आबा मी नाही पोलीस होऊ शकलो. आबा तुमचं आणि आईचं स्वप्न मी नाही पूर्ण करू शकलो. अरे का बस, नको रडू. अरे एवढं लवकर खचून जमतंय काय? काय रडतोय पोरी सारखा? जी लोक मला हसत होती, जी लोक मला नावं ठेवत होती, त्यांच्या नागावर टिचून मला आबा पोलीस व्हायचं होतं, ते स्वप्न माझं अपूर्णच राहिलं. अरे तू लोकांचा गावाचा विचार जर केला ना, तो आयुष्यात कधीच मोठा नाही व्हायचा. अरे तू आहे ना माझा वाघ वाघ. असं काय रडतोय पोरींची वणी? लोकांचा लय विचार नाही करायचा. आता नाही बरं झाला, पुढच्या वेळेस नक्की होशील. प्रयत्न करीत राहायचं. आबा लय खचून नाही जायचं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट असतो, ज्यावेळी आपण खचायचं की पुन्हा नव्याने भरारी घ्यायची हा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो. आणि इथेच अनेक तरुण हतबल होतात आणि घडलेल्या गोष्टींचा सतत विचार करून डिप्रेशनमध्ये जातात. जिद्दीने मेहनत करणारा रवी भोसले याच परिस्थितीतून जात होता. त्याचं अपयश हे त्याची झोप उडवणारं होतं. आणि महत्वाचं म्हणजे लोक काय म्हणतील या विचाराने तो स्वतःशीच हरला होता. आलेल्या अपयशाला तोंड देऊन पुन्हा प्रयत्न आणि सातत्य ठेवण्यापेक्षा हा मुलगा डिप्रेशनचा शिकार झाला. जगण्या मरण्याच्या भाषा करू लागला. व्यायाम बंद झाला, अभ्यास बंद झाला, व्यसनाधीन झाला आणि आई वडिलांनी कधीही विचार केला नसेल अशा अवस्थेत हा पोरगा जगू लागला. याच्या काळजीनं आई वडिलांचा जीव कासावीस झाला. आणि मित्रांनो, जशी एखाद्याच्या आयुष्यात ठिणगी पडते आणि त्याचा लख प्रकाश होतो, तसाच काहीसा प्रसंग घडला. पैलवान अनिकेत भाऊंचा एक सहकारी याच ठिणगीच्या रूपात रवीला भेटला. अरे रवी, अरे पोरा काय अवस्था करून घेतली तू स्वतःची? हा, अरे एवढा गाडेवानी घडी तू. घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस धावपळ केलीस तू. मग तुझ्या आयुष्यात एक अपयश आलं म्हणून तू जगायची पद्धतच बदलून टाकलीस. एवढं कचून जातं तुला? अहो आप्पा, जगायची इच्छाच नाही राहिली. आई वडिलांची मान अभिमानाने उंच करायची होती. चार चौकात उठून दिसायचं होतं. टोमणे मारणाऱ्यांची तोंड बंद करायची होती. पण झालं सगळं उलटच. अरे रवी, एवढं खचून कसं चालन सांग बरं? हे बघ, तुला पुन्हा त्याच ताकदीनं आणि त्याच जोशात उभं राहिलेलं बघायचंय मला. समजलं का? अहो खरंच सागर आप्पा, हरलोय मी, स्वतःचीच हरलोय मी. अहो आप्पा, मनस्थितीच नाही राहिली हो काय करायची. आई बापांना सुद्धा तोंड दाखवू वाटा नाही आणि घरी सुद्धा येऊ वाटा नाही. हे बघ रवी, तू ना अजिबात कोणाचा विचार करू नकोस. मित्रा, तू स्वतःची ओळख विसरलायस म्हणून हे असं वागतोयस बघ. हे बघ रवी, तुझी सुद्धा स्वप्न पूर्ण होतील. तू सुद्धा पोलीस होशील. आईबापाची झुकलेली मान अभिमानानं उंचावशील. फक्त माझी एक गोष्ट ऐकली ना तर. रवी, तू जर माझी ही गोष्ट ऐकलीस ना, आयुष्यभर तुझ्यासोबत उभा राहील तुझ्या प्रत्येक सुखादुखात. आणि काय करावं लागेल बरं आप्पा मला? मला सांग, तू अनिकेत भाऊला ओळखतोस का? काय बोलता राव आप्पा, त्यांना कोण नाही ओळखत. ओळखतोस ना? हो ओळखतो. अरे मग आर्ट ऑफ लिव्हिंग, आपले शिवभक्त प्रतिष्ठान आणि अनिकेत भाऊच्या माध्यमातून आपण एक कोर्स अरेंज करत असतो. आणि त्या कोर्सचं नाव आहे यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम. आप्पा म्हणजे ते काय असतं? तू इकडे वरती बस, सांगतो मी तुला. कसं असतं रवी, तुझ्यासारखी अनेक मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये एखादं अपयश आलं ना, खचून जातात, हतबल होतात आणि
डिप्रेशनमध्ये जातात, मग व्यसनाच्या नादी लागतात, कुठं वाईट सवयी लागतात, वाईट मित्र जोडले जातात, बरोबर ना? हो बरोबर. मग तुझ्यासारखे अनेक मुलं जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत, नवीन व्यवसायात पदार्पण करतायत किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात काम करतायत, मग अशा प्रत्येक मुलाला हा कोर्स करणं तितकंच गरजेचं आहे. या कोर्सच्या माध्यमातून तुझ्यासारख्या प्रत्येक युवकाला अशी एक ऊर्जा मिळते, स्वतःची ओळख स्वतःशी होते आणि तुझ्यासारखा प्रत्येक युवक ज्या कार्यक्षेत्रात काम करत असेल त्या कार्यक्षेत्रात नंबर 1च बनतो. इतका पॉवरफुल कोर्स आहे हा. आणि मी म्हणतोय म्हणून 7 दिवस तू या कोर्ससाठी बस. तर खरंच या 7 दिवसात जर माझं आयुष्य बदलत असेल ना तर मी हा कोर्स करायला तयार आहे. आप्पा माझी एक इच्छा होती, बोल की. मला अनिकेत भाऊ सोबत फोटो काढायचा होता. अरे तू हा कोर्स केला ना, अनिकेत भाऊ आयुष्यभर तुला लहान भावासारखं सांभाळतील. काय सांगता आप्पा? होय. शिवभक्त पैलवान अनिकेत भाऊंच्या निमित्तानं रवीच्या आयुष्यात एक अशी ठिणगी पडली ज्या ठिणगीचा पुढे प्रचंड लख्ख प्रकाश पडला. ठरल्याप्रमाणे शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणाऱ्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिरासाठी रवी सहभागी झाला आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं. मित्रांनो, 7 दिवसांअगोदर एका अपयशानं खचून गेलेला हा पोरगा आज खऱ्या अर्थानं स्वतःला शोधत होता. युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे मास्टर ट्रेनर सन्माननीय बिपिन भैया घाडगे यांच्या सानिध्यात प्रशिक्षण घेत रवी भोसले आज पूर्णपणे बदलला. त्याचा कॉन्फिडन्स वाढला, एक चांगला लीडर बनला, निर्णायक क्षमता वाढली. कितीही कठीण प्रसंग आयुष्यात आला तरी ठामपणे कसं उभं राहायचं हे शिकला आणि या 7 दिवसात स्वतःची ओळख त्याला झाली. 7 दिवसांअगोदर एका अपयशानं आत्महत्या करू इच्छित असणारा रवी आज ताठ मानेनं पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी उभा राहिला. आई चल येतो, मी ग्राउंडला चाललोय. आणि हे बघ, माझ्या आयुष्यात इथून मागे जे काही घडलंय ते मी सगळं विसरून गेलोय आणि येणाऱ्या पोलीस भरतीत मी नक्कीच मैदान गाजवणार आणि 100% पोलीस होऊनच दाखवणार, हा माझा तुला शब्द आहे. अगं माझं बाळ ग, किती गुणाचा, लई मोठा होशील बघ. चला आबा, येतो मग. होय ग, ही नेमकं गेलं कुठं होतं सागरा बरोबर? अहो तो अनिकेत भाऊच्या तिकडे गेला होता. होय का? कसलं शिबिर आहे ते करायला. आपलं पोरग अगदी पहिल्यासारखं झालंय बघा. तरी म्हंटल ह्याच्यात एवढा बदल झालाय कसा? कालपर्यंत स्वतःशीच हारलेला पोरगा आज नव्या जोमाने उभा राहिलाय. मित्रांनो, हीच ताकद आहे आर्ट ऑफ लिव्हिंगची, युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराची, आणि हीच ताकद आहे शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याची. आज याच कोर्सच्या माध्यमातून हजारो युवकांना एक नवीन दिशा मिळते. रवी भोसलेच्या आयुष्यात भयंकर बदल झाला आणि काही दिवसानंतर पुन्हा एकदा तो नव्या जोमाने पोलीस भरतीसाठी सज्ज झाला. खऱ्या अर्थानं एकेकाळी अपयशाने खचून जाणारा पोरगा आज पोलीस झाला. ज्या गावात अपयशानं मान खाली घालून चालत होता, आज त्याच गावातील लोकांनी गुलाल उधळला आणि रवीने पाहिलेलं पोलीस व्हायचं स्वप्न तो सत्यात उतरवू शकला. याचं कारण फक्त आणि फक्त आर्ट ऑफ लिव्हिंग आणि या यशाच्या मागचं एक निमित्त म्हणजे शिवभक्त प्रतिष्ठान, शिवभक्त पैलवान अनिकेत भाऊ खुले आणि त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारा प्रत्येक सहकारी. आपल्या मुलामध्ये झालेला अमूलाग्र बदल आणि यश पाहून पैलवान अनिकेत घुले हे व्यक्तिमत्व नेमकं कोण आहे आणि काय आहे हे पाहण्यासाठी रवीचे आई बाबा जेव्हा अनिकेत भाऊंचे आभार मानण्यासाठी भाऊंकडे येतात. भाऊ मी इथं आहे ना हे बघायला आलतो की ही पोरग 7 दिवस गेलतं पुढं आणि त्याच्यात एवढा बदल झालाय कसा. तुमचं आहे ना भाऊ खूप आभार हा. आणि एवढं दिवस आहे ना इतकं चिडचिड करत होतं, आता आहे ना एवढं शेण्यासारखं वागायला लागलंय. कसं सांगू तुम्हाला भाऊ, ही त्या पोराची आई. नमस्कार भाऊ. खर तर लय मनापासून तुमचा आभार मानतो बरं का, पण सुरुवात कशी करावी, कुठून व्यक्त हवं, अहो काय पण कळत नाही. आम्ही अडाणी माणसं आहोत ना. पण एवढं मात्र मी नक्की सांगते बरं,
माझं कुटुंब एकदम विखरलेलं होतं, माझं कुटुंब एकदम हरवलेलं होतं, माझं बाळ शून्यात गेलं तर एकदम. पण तुमच्या या कोर्सच्या माध्यमातून माझ्या बाळाचा नवीन जन्म झालाय बघा. म्हणून तुमचं मनापासून आभार मानते आणि माझं कुटुंब पण एकदम स्थिरतावर झालंय बघा. नाही, माझा आभार नका मानू. त्याची मेहनत, त्याची जिद्द आणि त्याची शिकण्याची इच्छाशक्ती आणि ह्या ज्या गुरुवर्यांनी त्याला 7 दिवस शिकवलंय, घडवलंय, त्यांचं खरं तर आभार आणि परमपूज्य गुरुदेवांचे आशीर्वाद हे त्याला मिळालेले आहेत. उलट महाराष्ट्राच्या अनेक युवकांनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि उद्याची पिढी घडवण्यासाठी परमपूज्य गुरुदेवांनी चांगला कोर्स डिझाईन केला आहे. त्यामुळं माझे ना आभार मानता हे गुरुजींचे आशीर्वाद, ह्या सगळ्या मंडळींची मेहनत आणि त्याची शिकण्याची इच्छा ती त्याला पुढे घेऊन गेली. त्यामुळं तुला शुभेच्छा आणि इथून पुढच्या काळात असल्या चुकीच्या मार्गाला जायचं नाही. जेव्हा कधी तुला कुठलीही अडचण येईल त्यावेळेस तुझ्या या भावाला आठवायचं आणि परमपूज्य गुरुदेवांच्या फोटोसमोर नतमस्तक व्हायचं. पाहिलं मित्रांनो, इतक्या निर्मळ मनाचं हे व्यक्तिमत्व आज हजारो युवकांचं प्रेरणास्थान बनलं आहे. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आपल्या जीवाभावाचे लोक तयार झाले. नेतृत्व आणि कर्तृत्व अगदी रुबाबदार, जिथे जाईल तिथे छाप पडेल असा रुबाब. आणि याच व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस. शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष, मैत्री सम्राट, गोरक्षक, शिवभक्त पैलवान अनिकेत भाऊ घुले यांना वाढदिवसाच्या सर्व मित्र परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.